राम राम मंडळी, कशा आहेत? निवांत ना? निवांत असायलाच पाहिजे. सकाळी सकाळी उठल्यास बघा, लखन कसा निवांत झोपलेला होता. त्याला झोपूनच राहू दिलं. लगेच मग आत घ्यायचा टाईम झालेला होता. आत घेतली, बैलाला वैरण गिरण टाकली आणि त्याच्याच बाजूला मी पण झोपलेलो होतो. साईडला लखन शेठ झोपले आणि त्याच्याच बाजूला मी झोपलो. लगेच दुपारचे 3 वाजलेले होते. बैलाचा पाणी प्यायचा टाईम झालेला होता. बैलाला सुकी वैरण टाकलेली होती आणि लगेच बादली भरायला घेतली. मस्त नळाखाली बादली लावली, कारण लखनला आणि छोट्या लखनला पाणी पाजलं. लगेच इकडे एक नवीन खोंड होतं, त्या खोंडाला सुद्धा पाणी पाजलं. त्याला पाणी पाजून घेतलं. बाहेर थोडं शेण होतं, ते शेण उचललं, आपली साफसफाई करून घेतली आणि शेण बाहेर फेकायला चाललेलो होतो. लगेच मग बैलसुद्धा बाहेर घेतलेत. बैल बाहेर घेतले, लखनला बाहेर घेतलं आणि लगेच छोट्या लखनला सुद्धा बाहेर घेतलं. छोट्या लखन बघा आज मस्तीवर होता, कसा पुढं पुढं करतो. त्याला मग ओढून मागे घेतलं आणि मी पुढे झालो, कारण आज मस्ती खूप करत होता. तोपर्यंत बैलाच्या वैरण गिरण टाकली सुकी आणि तोपर्यंत बैलाचा रतिबाचा टाईम झालेला होता. लगेच रतीब देऊन घेतलं, दूध गीत पाजलं, रतीब दिला आणि बैल आत घेतलेत. छोट्या लखनला पहिले आत घेतलं. आज अवताला बैल आणलेली होती. छोट्या लखनला आत घेतलं. लगेच मग लखनला सुद्धा आत घेतलं. लखन उठतच नव्हता, ते म्हणला मी बसूनच असं राहतो. त्याला सुद्धा आत घेतलं जबरदस्ती, यायला तयार नव्हता शेट. लगेच मग आत घेतलं, वैरण गिरण टाकली आणि लखनला बसायला रात्री गादी लागते मित्रांनो. ती गादी टाकली बघा. गादी टाकली कसं पटकन गादीवर येतो, आहे का? गादीवर आला तो, ते बसू तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे संध्याकाळचं निवांत बैलाला वैरण गिरण टाकून. ओके, बाय.